आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गौरी माते, तू कायम माझ्या हाकेला धावून आलीयस। आता सुद्धा माझ्यावर कृपा कर आई। अथर्वला बरं कर। वेदाला तिचे बाबा हवेत। तर अथर्वला काय झालं ना, माझी वेदा एकटी पडेल का? अथर्वला बरं कर। माझ्या वेदासाठी त्यांना बरं कर। आई, आई मी पदर पसरते तुझ्या समोर। अथर्वला बरं कर। जी स्वतः दुसऱ्यांकडून सगळं हिरावून घेते, तिच्याकडे काय मागतेस तू? तू आयुष्यभर हिची भक्ती केली असशील, हिची पूजा केली असशील ना, पण हिने काय दिलंय तुला? काहीच नाही। उलट तुझ्याकडनं तुझं कुटुंब हिरावून घेतलं। माझंही तसंच आहे। हिने माझ्याकडनं माझी आई, माझी बहीण, माझं सर्वस्व हिरावून घेतलं। हिच्याकडनं मागतेस तू? हे काही नाही देणार ग तुला। असं बोलू नकोस मीरा। अगं महागौरी माता तिच्या भक्तांना कायम भरभरून देते। तिच्यावर श्रद्धा ठेव। माझा विश्वास नाही हिच्यावर। ठीक आहे, देवी आईसाठी नाही, माझ्यासाठी नाही, पण अथर्वसाठी, त्यांना बरं वाटावं म्हणून देवघरात जाऊन महागौरी मातेसमोर एकदा दिवा लाव। मी हिच्या समोर कधीच दिवा लावणार नाही। मीरा, अगं अथर्वसाठी तू हे करायला हवं। हे बघ, अथर्व शुद्धीवर यावेत म्हणून डॉक्टर्स प्रयत्न करतायत, पण आपण देवीजवळ प्रार्थना करायला हवी। अगं मी जर जिवंत असते तर मी हेच केलं असतं। काहीही झालं तरी सुद्धा मी हिच्या समोर कधीच दिवा लावणार नाही। आई, काय झालं? तू आज एवढी गप्पा गप्पा काय आहेस? माझ्याशी बोलणार नाहीस का तू? हा, कळलं मला। तू आजारी आहेस ना? थांब, मी बघते। आई, चल आपण डॉक्टरकडे जाऊया। बघ, मला जेव्हा बरं नसतं तेव्हा तू माझी किती काळजी घेतेस। मी सुद्धा घेईल तुझी काळजी। आई, तू एवढी गप्पा गप्पा राहू नकोस ना। सांग ना मला काहीतरी, बोल ना माझ्याशी। वेदा, 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 तुला माहितीये का तुझ्या आईने काय केलं? काय झालं आजी? ही तुझी आई, हिने ढकलून दिलं त्याला जिन्यावरून।
केवढं लागलंय माहितीये, डोक्याला पण लागलंय. सगळे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत त्याला. आता जगेल की मरेल कुणास ठाऊक. आई नर्मदा आत्या, हे बघा मी तुमच्या समोर हात जोडते, पण असं अभद्र बोलू नका. आली मोठी हात जोडणारी. अभद्र करताना काही वाटलं नाही तुला? हं? अथर्वाच्या जीवाचा जरा तरी विचार केलास का तू? नाही ना? असंच वारंवार सोडलंस ना त्याला ढकलून? बघितलंस, ही तुझी आई अशी वागते ही, आणि तू आई म्हणतेस तिला. नर्मदा आत्या, मी काहीही केलेलं नाहीये. मीरा, वेदाला तिच्या रूम मध्ये घेऊन जा. अहो दादासाहेब, पण ह्या नर्मदा आत्या वेदाला काहीही सांगतायत. मी काय सांगितलं ऐकलंस ना? घेऊन जा वेदाला. चल वेदा. वा, दादा चक्क मीरावर ओरडला. म्हणजे दादा सुद्धा मीरावर चिडलेला दिसतोय. हे तर म्हणजे सोन्याहून पिवळं झालं अगदी. वेदा, हे बघ, तुझ्या बाबांना काहीच नाही होणार. ते लवकर बरे होतील. हं? मीराने माझ्या फॅमिलीची फसवणूक केली. ही माझ्या वेदाची आई होऊ शकते, पण माझी बायको म्हणून मी तिला कधीही एक्सेप्ट करणार नाही. काय करतेस आणि कोणत्या हक्काने तू माझ्या पाया पडतीयस? आज वटपौर्णिमा आहे. मीरा, मी तुझा नवरा नाही आणि तू माझी बायको नाही. तू वेदासाठी जे काही केलंस ते माझ्यावर उपकार आहेत, पण म्हणून मी तुला माफ करणार नाही. मग हे कळत नाही की विश्वासघात करू नये. तुला जपणार